तर असे बोरिंग कपडे घालून स्वतःच स्वतःला हँडसम म्हणून मी कुठे निघालो असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागलीच असेल. तर चला बघूया. आधी गाडीत बसूया आणि गाडीत बसल्यावर थोडा विचार करून सकाळची 6 वाजताची एकदम सम्मोहक हवा खाऊन. मी तुम्हाला आधी सांगतो, मी पुणे स्टेशनला चाललो आहे. माझे गोल्डन फिंच आणायला आणि ते कोलकातावरून येत आहे आणि मागचे 3 दिवस ते ट्रेनमध्ये आहे. तर माझ्या डोक्यात विचार आला. विचार म्हणण्यापेक्षा टेन्शन आलं, की ते कसे असतील? त्यांना काही झालं तर नसेल ना? आणि मला खरंच कोणाला आर-आय-पी बोलायची अजिबात इच्छा नाही. ह्याच गोष्टीचं मला टेन्शन आलं होतं. बोलता-बोलता पोहोचलो बघा पुणे स्टेशनला. तर हा आहे एंट्री गेट. इथून आत गेलो तर बघतो काय ट्रेन लागलेलीच होती. मी पटकन लगेज डब्यापाशी पोहोचलो आणि माझे डोळे इकडे-तिकडे माझ्या बर्ड्सला शोधत होते. काका म्हणतात, "काय हवं, काय हवं?" मी म्हटलं, "बर्ड्स." तर हे बघा, हे आहे माझे ब्युटिफुल गोल्डन फिंचेस. यांना बघून माझी आत्मा खरंच शांत झाली. कारण की हे एकदम तंदुरुस्त आणि स्वस्त आहेत. मी ह्यांना अजून पाणी दिलं आणि बघतो तर काय, अजून एक मोठा केज. कोणाची तरी मोठी ऑर्डर आली होती. ते बघून मी लगेच पार्सल ऑफिसला जाऊन माझ्या पार्सलची पासिंग केली आणि लगेच गाडी घेऊन आलो आणि निघालो घरी रिटर्न. बर्ड्सला मागच्या सीटावर एकदम आरामात बसवलं. मध्ये जाता-जाता मी एक एक्स्ट्रा बर्ड केज विकत घेतला आणि त्यानंतर घरी पोहोचून पक्ष्यांची अनबॉक्सिंग चालू केली. सफेद बर्ड म्हणजे व्हाईट बेंगॉली फिंचेस आणि येलो बर्ड म्हणजे गोल्डन फिंचेस. असे दोघांना वेगळ्या-वेगळ्या केजमध्ये ठेवलं आणि हे बघा, हे गोल्डन फिंचेस हे खूप सुंदर दिसत आहेत आणि हे आहे व्हाईट बेंगॉली फिंचेस ज्यांना मी सेपरेट करून ठेवलं आणि आता मी त्यांना त्यांच्या जागेवर सेट करून ठेवलं आणि एकदम सुंदरपैकी बघा आता हा पाणी पण प्यायला आला म्हणजे हे लोकं सेट झाले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग.